महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ॲनाकोंडा या विषयावरून वादंग निर्माण होत असल्याचं चित्र पाहायला मिळते आणि सगळं राजकीय समीकरणच याच्या अवतीभोवती फिरते की काय असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय। बऱ्याच टीका टिप्पणी नेत्यांकडून एकमेकांवर होत आहेत। आपल्यासोबत मनीषाताई कायंदे आहेत, शिवसेनेच्या प्रवक्ता, आपण त्यांची बातचीत करणार आहोत। सगळ्यात आधी उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांचा ॲनाकोंडा म्हणून उल्लेख केला, मग यानंतर त्यांचा देखील ॲनाकोंडा म्हणून उल्लेख करण्यात आला। मग आता संजय राऊत म्हणतायत की एकनाथ शिंदे हे ॲनाकोंडाचे पिल्लू आहेत, ते उपवास म्हणून कंटेनर, पैशाने भरलेले कंटेनर आणि ट्रक खातात। कसं पाहता याकडे? जेव्हा सगळी सत्सग विवेक बुद्धी संपते आणि जेव्हा तर्कशुद्ध काही बोलण्यासारखं राहत नाही, तेव्हा असं काहीतरी सकाळी उठून जोक्स मारणे, विनोद करणे, अतर्कीय काहीतरी बोलणे। आता एक हास्यजत्रा महाराष्ट्रात आहे। ही हास्यजत्रा भांडूपमध्ये असते। सकाळ झाली की ती हास्यजत्रा निघते। त्या हास्यजत्रेचं नाव आहे संजय राऊत हास्यजत्रा आणि ती सामनामध्ये येऊन थांबते आणि तिकडे आल्यावर त्यांना काहीतरी असे पाचकट विनोद सुचतात। नक्कीच, पण त्यांनी आज सामना अग्रलेखातून टीका केली आहे, ॲनाकोंडा आलाय पळा 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 या मथळ्याखाली, आणि भाजप ज्या पद्धतीनं पक्ष गिळतोय त्यामुळे त्यांना ॲनाकोंडाची उपमा देण्यात आली असं पण म्हणतायत। नाही, जे पक्ष गिळणं कोणचा पक्ष भाजपने गिळला सांगा ना। म्हणजे शिवसेना आहे, शिवसेना 2 निवडणुका वेगळी लढलेली आहे, लोकसभा लढली आहे, विधानसभा लढली आहे, आम्ही आमचा परफॉर्मन्स पण दाखवला आहे। पूर्ण देशभरात अनेक राज्यांमध्ये भाजपशी वेगवेगळ्या पक्षांची युती आहे, पण ते पक्ष शाबूत आहेत। आता युती, काँग्रेस देखील युती करते, मग महायुती कशी तयार झाली? काँग्रेसने पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर युती केली, मग तो पक्ष त्यांनी गिळला का? त्यामुळे हे जे आहे ना, हे बाप चोरला, पक्ष चोरला, आता हे लोकांना याचा कंटाळा आला नाही। हे किळसवाणं बडबड काहीतरी फालतू बोलायचं, म्हणून मी म्हटलं ना, ही संजय राऊत हास्य जत्रा आहे। ती भांडूपमधून निघते आणि ती सामनामध्ये 9:30-10ला येते आणि लोकांचं मनोरंजन करते। त्यामुळे हे सगळे आता यांनी, मला असं वाटतं की मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवावेत। नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे, निवडणुका येऊ ठाकलेल्या आहेत, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेबद्दल जर बोलायचं झालं तर किती जागा शिवसेना लढवणार आहे? कारण जी माहिती सूत्रांकडून मिळते, समसमान जागेचं वाटप व्हावं अशी भूमिका अंतर्गत पक्षामध्ये आहे। आणि 63 जे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत, आजी माजी नगरसेवक, ते सुद्धा शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। त्यामुळे आपला अप्पर हँड असणार आहे का, किंवा आपल्याला जागा मिळाव्या यासाठी काही प्रयत्न केले जाणार आहेत का, किंवा तशा चर्चा सुरू आहेत का? बघा, मुख्य म्हणजे महायुतीचा महापौर बसणं आवश्यक आहे। कारण इतकी वर्ष जे मुंबईचं नुकसान झालेलं आहे, आज 25-30 वर्ष जे मुंबईला जी दुर्दशा झालेली आहे, ती माननीय एकनाथ शिंदेजी हे जेव्हा नगरविकास मंत्री, मुख्यमंत्री तर झालेच आणि नगरविकास खातं त्यांच्याकडे होते, तेव्हापासून आपण पाहिलं की मुंबईचा कायापालट झालेला आहे। आणि हा मुंबईचा कायापालट जर का आपल्याला पाहायचा असेल तर निश्चितच महायुतीचे सरकार झालं पाहिजे। आणि राहिला प्रश्न जागेंचा, वाटपाचा, तर जे जिकडे जिंकलेले आहेत निश्चितच ते तिकडे पुन्हा लढतील। परंतु याच्यावर काही आकडे तुम्ही मला मागत असाल तर ते मात्र तो माझा अधिकार नाही। ते तिन्ही नेते सक्षम आहेत, त्यांच्या पक्षाचं जे काय तुल्यबळ आहे, जे काय प्रत्येक वॉर्डामध्ये जो काय सर्वे असेल किंवा कोण तिकडे निवडून येईल, अशाप्रमाणे निश्चितच होईल। कारण आम्हाला केवळ मुंबई हस्तगत करणं हा विषय नाही आहे, तर आम्हाला मुंबई लोकांसाठी सुखकर झाली पाहिजे। आज जी मुंबई लोक कंटाळले आहेत वेगवेगळ्या विषयांना, आता तुम्ही बघाल की सिमेंटचे रस्ते झाले, आज मेजर रोड सिमेंटचे झाले, आतले इंटरनल रोड्स देखील आता सिमेंटचे झाल्यानंतर खड्डेमुक्त मुंबई करायचं जे माननीय एकनाथजी शिंदे यांचं स्वप्न आहे, आज अनेक वर्ष सांडपाण्याची काही व्यवस्था झाली नाही। हे सांडपाणी थेट समुद्रात इतके वर्ष जात होतं, त्याच्याबद्दल कोणी विचार केला नाही। मुंबईचा पाणी पुरवठा कसा वाढता येईल, कशा वेगवेगळे धरणं अजून मुंबईशी जोडले जातील, याचा सगळ्याचा विचार हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे। उद्धव ठाकरे टीका करतात की सध्याचं राजकारण हे कार्यकर्त्यांसाठी नाही आहे आणि कार्यकर्त्यांच्या ज्या भावना त्या कुठेतरी दाबल्या जात आहेत आणि त्यांच्या विरोधातल्या ज्या पॉलिसीज आहेत ते सध्या तयार केल्या जातात। कसं पाहता याकडे? मला असं वाटतं याचं उत्तम उदाहरण जे आहे तर स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आहेत। कारण नाहीतर मग त्यांना सोडून इतकी लोक का गेलीत? त्यांनी कार्यकर्त्यांचा आणि युतीचा, जनमताचा विचार केला असता 2019 मध्ये भाजप शिवसेना एकत्र लढली, एकत्र मतदान मिळाले,
तुम्ही जनतेचा कौल नाकारला म्हणजेच तुम्ही जनतेशी प्रतारणा केली. जे कार्यकर्ते आपापसात लढले होते, काँग्रेस विरुद्ध शिवसेना, काँग्रेस विरुद्ध भाजप, त्यांनाही धक्का बसला ना जेव्हा महाविकास आघाडी झाली. ज्यांच्याशी आम्ही लढलो त्यांच्यासोबत आम्हाला सत्तेमध्ये बसावं लागतंय. याच्यापेक्षा कोणची प्रतारणा असू शकते? 1 तारखेला मोर्चा करतायत निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि उद्या राज ठाकरे हे रंगशारदा इथे लावरे तो व्हिडिओ पुन्हा एकदा लावणार आहेत आणि पर्दाफाश करणार आहेत निवडणूक आयोगाच्या EVM मशीनचा सगळ्यांचा. कसं पाहता याकडे? दबाव वाढतोय सरकारवर? मला असं वाटतं, बघा आता एक आकडेवारी मी तुम्हाला सांगते. लोकसभेचं मतदान, विधानसभेचं मतदान, मतदार वाढले, दोघांमधला डिफरन्स होता 1,98,250. आता यामध्ये तुम्ही जर का 36 विधानसभा मध्ये ते डिवाइड केले तर तुम्हाला 5,500 साधारण. आता अनेक लोक इकडून तिकडे राहायला जातात, नवीन मतदार जे तयार झाले 18च्या वरचे, तर 5,500 जर का मतदार प्रत्येक मतदारसंघात कमी जास्त वाढले असतील, मग आता आदित्य ठाकरे जे मतचोरी मेलेल्या लोकांचे तुम्ही नावं काढले नाही आहेत, मग तुम्ही काय करत होतात वरळीमध्ये? तुम्ही वरळीचं उदाहरण घेऊन सांगितलं, तुम्ही अक्षरशः स्वतःलाच एक्सपोज केलेला आहे आदित्य ठाकरेंनी. परवा त्यांनी जो पप्पू पार्ट 2 शो केला, एक दिल्लीत झाला, एक इकडे झाला मुंबईमध्ये. मला सांगा की हे तुम्ही जे लोकांना सगळं सांगतायत की मग तुमचे पोलिंग एजंट काय करत होते? मग तुम्ही जे मतदार याद्या घेऊन फिरत होतात त्याचं काय झालं? तुमचे कार्यकर्ते काय करत होते? त्यामुळे कसं आहे ना, हे सगळं पुढे त्यांना जे दिसतंय की आम्ही हरणार आहोत, मग त्याची कारणं आत्तापासून ते तयार करून ठेवायची सुरुवात झालेली आहे. म्हणजे आत्ताचपासून ते डिफेन्समध्ये गेलेले आहेत. हार पत्करले म्हणून मोर्चा काढतात असं म्हणा. हां, म्हणजे आत्तापासून बोंबावून चालू करायची. म्हणजे मग नंतर बघा बघा बघा, कारण त्यांना दिसतंय की आता त्यांच्या हातातून सगळं निसटत चाललंय, निसटलंय अनेक गोष्टी, पण त्याच्यावर विचार नाही करायचा आहे. परंतु आता त्यांना हार समोर दिसत असल्यामुळेच की आता पराभव समोर दिसतोय, मग आता त्याची कारणं मीमांसा, त्याचं पोस्टमॉर्टम अगोदरच सुरू केलंय त्यांनी. नक्की, धन्यवाद तुमची बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्यासोबतच संजय राऊत यांच्यावर मनीषा कांदे यांनी टीकास्त्र सोडलंय. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.